आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न केल्याचा पंतप्रधानांचा आरोप। आचारसंहिता भंगाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक। लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी। आडी संजीवनगिरी मठ येथे चैत्र पौर्णिमा साजरी। सांग भलच्या गजरात ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रा संपन्न। बजरंग बली की जय च्या गजरात हनुमान जयंती साजरी। महादेव पाटील यांचा शहापूर भागामध्ये झंझावाती प्रचार। युवा सेना बेळगावचा महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबा। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट। गोविंद टक्केकर यांच्यातर्फे यात्रेमध्ये मोफत टँकरची सेवा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। काँग्रेसने धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। तसेच त्या पक्षाने काही ठराविक लोकांना वाटण्यासाठी जनतेची संपत्ती ताब्यात घेण्याचे व्यापक षडयंत्र रचल्याचा पुनरुच्चारही केला। टोंक येथील सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली। काँग्रेसच्या राजवटीत एखाद्याला आपल्या धर्माचे पालन करणेही कठीण होते। त्यांच्या सरकारमध्ये हनुमान चालीसा पठण ही गुन्हा ठरला असा आरोप पंतप्रधानांनी केला। मंगळवारी हनुमान जयंती असल्याचा संदर्भ येथे होता। काँग्रेसने 2004 मध्ये केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर आंध्र प्रदेशात अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना दिले। मात्र आमच्या सरकारमध्ये दलित आदिवासींचे आरक्षण बंद होणार नाही आणि धर्माच्या आधारावर भेद केला जाणार नाही ही मोदींची हमी असल्याचे स्पष्ट केले। आचारसंहिता भंगाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही। 2019 प्रमाणे यावेळीही काँग्रेसने मोदींविरोधात लेखी तक्रार केल्यामुळे आयोगाला निर्णय घ्यावा लागणार असून दिरंगाई केल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे। तसे झाल्यास 5 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकेल। राजस्थानमधील प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा आधार घेत पक्षावर संपत्तीच्या फेरवाटपाचा आरोप केला होता। हिंदूंची संपत्ती, हिंदू महिलांचे मंगळसूत्र देखील काँग्रेस हिरकावून घेईल आणि जास्त अपत्य जन्माला घालणाऱ्यांना, घुसखोरांना देईल असे विधान केले होते। लोकसभा निवडणुकीत धर्माच्या आधारावर हिंदू मुस्लिम भेद निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। काँग्रेसने तक्रार करूनही आयोग मोदींविरोधात कारवाई करत नसेल तर न्यायालयात जाण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे काँग्रेसच्या समाज माध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले। लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी 24 एप्रिल रोजी संपणार असून या टप्प्यामध्ये पश्चिम उत्तर राजस्थान, बेंगळूर शहरातील मतदारसंघांमध्ये इतर मुद्द्यांसह ध्रुवीकरणाचा मुद्दाही कळीचा ठरू शकेल। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान व उत्तर प्रदेशमधील प्रचार सभांमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून हिंदू मुस्लिम मुद्दा ऐरणीवर आणल्याचं मानलं जात आहे। कर्नाटकमध्ये दक्षिण बेंगळूरमध्ये भाजपचे वादग्रस्त नेता तेजस्वी सूर्या लढत आहेत। बेंगळूर उत्तरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या विरोधात काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री राजीव ओवडा, बेंगळूर ग्रामीणमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश लढत आहेत।
मंड्यामध्ये जनता दलाचे नेते HD कुमारस्वामी तर म्हैसूरमधून राजघराण्यातील यदुवीर वडियार रिंगणामध्ये आहेत. आडी संजीवनगिरी मठ येथे चैत्र पौर्णिमा साजरी. दृढ विश्वासाने भक्तिभाव टिकवून ठेवून आध्यात्मिक मार्गामध्ये मोक्षरूपी लक्ष्याच्या ठिकाणी संधारण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरी येथील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित प्रवचन कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी सकाळी दत्त मंदिरामध्ये श्री दत्त गुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री 7:30 वाजता नाम जपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमामध्ये बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी भक्त वर्गाला मार्गदर्शन केले. चांगभलच्या गजरात ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रा संपन्न. ज्योतिबा डोंगर दख्खनचा राजा ज्योतिबाच्या भक्ती सागरात रंगलेले लाखो भाविक चांगभल र चांगभल देवा ज्योतिबा चांगभल चा अखंड जयघोष करत पारंपरिक वाद्यांच्या ठेकात नाचणाऱ्या गगनचुंबी सासनकाठ्या, गुलाल, खोबरे, दवणा यांची अखंड उधळण अशा भक्ती चैतन्य वातावरणात मंगळवारी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा अमाप उत्साहात साजरी झाली. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता देव ज्योतिबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी डोंगरावर अलोट गर्दी केली होती. ज्योतिबा डोंगर भाविकांच्या जनसागरात गुलालाने न्हाऊन निघाला होता. यात्रेसाठी लहान मोठ्या शेकडो मानाच्या सासनकाठ्यांसह आबालवृद्ध यात्रेमध्ये सहभागी झाले होते. बजरंग बली की जय च्या गजरात हनुमान जयंती साजरी. शहर आणि परिसरात मंगळवारी हनुमान जयंतीचा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली श्री हनुमान मंदिरे सज्ज करण्यात आली होती. मारुती गल्ली येथील मारुती मंदिर, कॅम्प मधील मारुती मंदिर, RTO सर्कल येथील मारुती मंदिर यासह गोवावेस, शहापूर, वडगाव, अनगोळ, हिंदवाडी आणि टिळकवाडी भागातील विविध हनुमान मंदिरात उत्सवाचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माळ मारुती येथील श्री आंजनेय मंदिरात देखील विविध कार्यक्रम पार पडले. मंगळवारी पहाटे श्री जन्मकाल सोहळा, त्यानंतर महाआरती आणि दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चौक येथील हनुमान मंदिर, स्वामी विवेकानंद चौक येथील हनुमान मंदिर, कॅम्पमधील उभा मारुती मंदिर, समादेवी गल्ली येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाज मंदिर येथे देखील हनुमान जयंती साजरी करण्यात आली. महादेव पाटील यांचा शहापूर भागामध्ये झंझावाती प्रचार. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनी पदयात्रेच्या माध्यमातून शहापूर भागामध्ये प्रचार केला. यावेळी संपूर्ण शहापुरात संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसरात नवचैतन्य संचारल्याचा भास झाला. गल्लोगल्ली पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जोरदार घोषणा, हार तुरे घालून उमेदवारांचे जंगी स्वागत, महिला वर्गाकडून केले जाणारे औक्षण आणि पाठीशी राहण्याचे खंबीर पाठिंबा देणार आहात यामुळे वातावरण भारावून गेले होते. या पदयात्रेमध्ये समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे, रवी साळुंखे, माजी महापौर महेश नाईक, राजू पाटील, दत्ता जाधव, विकास कलगटगी, धनंजय पाटील, बळवंत शिंदोळकर आदींसह समितीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवा सेना बेळगावचा महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबा. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना युवा सेनेच्या युवकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी तसेच मराठी भाषा व संस्कृती टिकावी यासाठी बेळगावची शिवसेना युवा सेना नेहमी अग्रेसर असते. त्याचप्रमाणे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये युवा सेनेचे युवक महत्त्वाची भूमिका निभावत असतात. या पार्श्वभूमीवर मराठी स्वाभिमान जपत यावेळी लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेना युवा सेना बेळगावने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट.
बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी मंगळवारी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली। यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आपले विचार व्यक्त केले। प्रारंभी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महादेव पाटील आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी शाहू महाराजांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव आबासाहेब दळवी, विकास कलघटगी, बाळासाहेब शेलार, मुकुंद पाटील, गुरुराज देसाई आदी उपस्थित होते। गोविंद टक्केकर यांच्यातर्फे यात्रेमध्ये मोफत टँकरची सेवा। बीजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप महालक्ष्मी यात्रेनिमित्त पाण्याची मोठी टंचाई जाणवली। यात्रेनिमित्त गावामध्ये येणाऱ्या भाविक आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी 4 दिवस मोफत पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली। एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असताना ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। त्यामध्ये लक्ष्मी यात्रा असेल तर पाणी अधिक लागते। लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने त्यांनी टँकरच्या फेऱ्या सुरू ठेवल्या होत्या। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका पात्रा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढची बातमी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी केंद्रनिहाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे विलगीकरण वाटप करण्याचा निर्णय आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आला। मतदान यंत्र वाटपाची प्रक्रिया विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वसाधारण निरीक्षक व खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली। या प्रक्रियेचा पहिला टप्पा आधीच पूर्ण झाला असून सदर मतदान यंत्रे लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम मध्ये पाठवण्यात आले आहेत। सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा। सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त आम्ही वाचतो हा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात बेळगाव आणि परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते। या चर्चेमध्ये आम्ही वाचतो उपक्रमाला चळवळीचे स्वरूप यावे असा सूर उमटला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर विनोद गायकवाड होते, तसेच सचिव लता पाटील व नूतन चार्टर्ड अकाउंटंट राजू कुटरे व्यासपीठावर उपस्थित होते। डॉक्टर गायकवाड यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाची संकल्पना सांगितली। प्राध्यापक वर्षा कुलकर्णी, प्राध्यापक महादेव खोत, डॉक्टर मनीषा नेसरकर, अनंत लाड, किशोर काकडे यांनीही आपले विचार मांडले। शिवप्रतिष्ठानतर्फे शिवरायांना अभिवादन। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना चैत्र पौर्णिमा या दिवशी पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली। छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करण्यात आली। नंतर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले। अर्जुन शिंदे व विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार महाराजांच्या मूर्तीला घालण्यात आला। नंतर जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। आरती म्हणून ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले। यावेळी अनेक शिवभक्त उपस्थित होते। बोटिंगच्या माध्यमातून मतदान जनजागृती। जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी जनजागृतीच्या उद्देशाने किल्ला तलाव येथे जिल्हा स्वीप समितीच्या वतीने बोटिंगद्वारे आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला।
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी मतदान अवश्य करावे असे ते म्हणाले. यावेळी जनजागृती करणारे फलक लावण्यात आले. मतदार जागृती मोहिमेत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पंचायत मुख्य नियोजन संचालिका गंगाधर दिविताराम, नियोजन संचालक कृष्णा राजू, लेखापाल गंगा हिरेमठ, महानगरपालिका कर्मचारी, नागरी कर्मचारी, जिल्हा पंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते. माळ मारुती हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा. अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळ मारुती हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेमध्ये अभिषेक सेवा करण्यात आली. त्यानंतर सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले. सकाळी 6:14 श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महापूजा आणि महाआरती करण्यात आली. घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा. हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 22 रोजी रात्री 8 ते 9:30 या वेळेमध्ये वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला. दिनांक 23 रोजी पहाटे 4 वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, 5 ते 7 वाजेपर्यंत ह.भ.प. श्रीकृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन, सूर्योदयास जन्मकाल व आरती, 7 ते 10 वाजेपर्यंत पवमान यज्ञ संपन्न झाला. या यज्ञामध्ये 6 जोडपी सहभागी झाली होती. यज्ञाचे पौरोहित्य सचिन जोशी भटजी व सहकार्याने केले. दुपारी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. SBG आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर. SBG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर महांतेश नगरमधील लवडेल सेंट्रल स्कूलच्या आवारात पार पडले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद केंद्र गोवा यांच्या वतीने हे मोफत आरोग्य शिबिर प्रायोजित केले होते. प्रारंभी धन्वंतरी देवीच्या प्रार्थनेने शिबिराची सुरुवात करण्यात आली. SBGचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अडिवेश अरकेरी, प्राचार्या लक्ष्मी इंचल, डॉक्टर सुधीर पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी SBG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सर्व सदस्य उपस्थित होते. टिळकवाडी सिद्धिविनायक देवस्थान येथे 26 रोजी गणहोम. सिद्धिविनायक देवस्थान सेवा समितीच्या वतीने महर्षी रोड, महात्मा गांधी रोड, टिळकवाडी येथील श्री सिद्धिविनायक देवस्थान येथे गणहोम व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी गणहोम, पूर्णाहुती, अमृतान, अभिषेक वर्णन, ब्रह्मादी पूजन आदी धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर गणहोम होणार आहे. नंदीहळ्ळीत उद्यापासून पारायण सोहळा. नंदीहळ्ळी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक 25 आणि शुक्रवार दिनांक 26 रोजी करण्यात आले आहे. ह.भ.प. सुरेश झुंजवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालणार आहे. 26 रोजी गोपाळदेव वास्कर महाराज पंढरपूर यांचे काला कीर्तन होऊन दिंडी प्रदक्षिणा होईल. त्यानंतर महाप्रसादाचे देणगीदार मधु पाटील नंदीहळ्ळी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन पारायणाची सांगता होणार आहे. दाम्पत्यासह मुलाला मारहाण, पोलीस अधीक्षकासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. सार्वजनिक विहिरीचे पाणी घर बांधण्यासाठी वापरत असल्याच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला मारहाण केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी यांच्यासह 14 जणांच्या विरोधात ऐगळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. नकुशा सैदाप्पा गडादी यांनी ऐंगळी पोलीस स्थानकामध्ये सदर फिर्याद दाखल केली आहे. नकुशा गडादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. बांगलादेशात भारतीय महिला संघांचे जंगी स्वागत. 2020 मालिकेचा थरार. भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे 5 सामन्यांची 2020 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ मंगळवारी बांगलादेशच्या धर्तीवर दाखल झाला. भारतीय संघातील शिलेदारांचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वागत केले, ज्याची झलक त्यांनी शेअर केली. 28 एप्रिलपासून या मालिकेला सुरुवात होईल.
28 एप्रिल ते 9 मे या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ 23 एप्रिलला बांगलादेशामध्ये पोहोचला तर 10 मेला भारताकडे रवाना होईल. मालिकेतील सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया बांगलादेशमध्ये पोहोचली आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या खेळीवर सर्वांची नजर असणार आहे. मागील वेळी भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आला होता तेव्हा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला वादग्रस्त निर्णयावर बाद देण्यात आल्याने वाद झाला होता. हरमनने संताप व्यक्त करत सामन्यानंतर बोलताना तिखट प्रतिक्रिया दिली होती. बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौर कर्णधार, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी हेमलता, सजना सजीवन, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, राधा जाधव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, सायका इशाक, आशा शोभना, रेणू, श्रेयंका पाटील आणि ती साधू. येळ्ळूर महाराष्ट्र मैदान 2 मे रोजी. येळ्ळूर कुस्ती आखाडा समिती महाराष्ट्र मैदान आयोजित गुरुवार दिनांक 2 मे रोजी श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवी वाढदिवस अशा संयुक्त उत्सवानिमित्त अखिल भारतीय महाराष्ट्र मैदान येळ्ळूर बेमुदत निकाली भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे. या भव्य दिव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती हिंद केसरी, भारत केसरी विजेता पुष्पिंदर अलमगीर पंजाब विरुद्ध भारत केसरी विजेता विनीत कुमार हरियाणा, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी विजेता भोला बारण विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भरत मदने विरुद्ध रोहित कटारिया हरियाणा, चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील महाराष्ट्र विरुद्ध रोहिल चौधरी हरियाणा, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी विजेता कार्तिक काटे कर्नाटक विरुद्ध रॉबिन हड्डा रोहतक, सहाव्या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिरादार विरुद्ध उदयराज पाटील, सातव्या क्रमांकाची कुस्ती दीपक दिल्ली विरुद्ध नागराज बसिडोनी, आठव्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी विरुद्ध देव नरेला दिल्ली, नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी विरुद्ध करण दोहा दिल्ली, 10व्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंगराळी विरुद्ध संजू इंगळगी यांच्यासह 100हून अधिक चटकदार पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. या मैदानाला कुस्ती शौकीन व जगातील उद्योजकांनी आर्थिक मदत दिली आहे. संयोजक मैदान तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत. आधी चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताविरुद्ध द्विपक्षीय सिरीजबद्दल पाकिस्तान बोर्डाच्या अध्यक्षांनी ठेवली अट. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये गेल्या जवळपास 1 दशकात द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत, पण आता याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच भारताचा कर्णधार रोहित शर्माने एका मुलाखतीत पाकिस्तान संघाचे कौतुक करताना कसोटी मालिका खेळण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आता याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नाकवी यांनीही त्यांचे मत मांडले आहे. त्यांनी द्विपक्षीय मालिका खेळण्याची तयारी दाखवली असली तरी त्याआधी एक अटही ठेवली आहे. त्यांनी म्हटले आहे की पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आधी भारतीय संघाने यावे, त्यानंतर विचार करू. पंचांशी हुज्जत विराटला पडली महागात. बीसीसीआयने सामना शुल्कातील 50% दंड ठोठावला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या स्टार खेळाडू विराट कोहलीला रविवारी मैदानावर पंचांशी घातलेली हुज्जत चांगलीच महागात पडली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या सामना शुल्काच्या 50% दंड ठोठावला. IPL T20 क्रिकेट स्पर्धेतील 36व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघावर 1 धावेने थरारक विजय मिळवला. या लढतीदरम्यान विराट कोहली व पंचांमधील हुज्जत बघायला मिळाली होती. या सामन्यामध्ये ज्या चेंडूवर कोहली बाद झाला त्या चेंडूवरून त्याला मैदानावरील पंचांशी वाद झाला. सलामीला उतरलेल्या विराटला तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षित राणाने बाद केले. त्याने टाकलेल्या फुलटॉसवर त्याने स्वेलचा विराटचा झेल टिपला होता. मात्र विराटच्या म्हणण्यानुसार हा चेंडू त्याच्या कमरेच्या वर होता, त्यामुळे नो बॉलसाठी त्याने सिद्धू घेतला. यावेळी थर्ड अंपायर मायकल यांच्या मते तो चेंडू विराटच्या कमरेच्या खाली होता. तसेच रिव्ह्यूमध्ये बॉल डुकिंगमध्येही असे दिसते की जर विराट ज्या जागी उभा असता तर तो चेंडू त्याच्या कमरेच्या खाली असता, त्यामुळे हा चेंडू वैध ठरवण्यात आला. या घटनेनंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परत जाताना चिडला होता. यावेळी त्याचे मैदानावरील पंचांबरोबर भांडण झाले होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.